मंडळी नमस्कार. इतिहास हा माझ्या अस्मितेचा विषय आहे. इतिहास हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. इतिहास माझ्या आस्थेचा विषय आहे. कारण याच इतिहासानं अनेक पिढ्या घडवलेल्या आहेत. हाच इतिहास तुमच्या माझ्या काळजामध्ये लढण्याची एक जिद्द निर्माण करतो, एक वेगळी प्रेरणा निर्माण करतो. जगाच्या पाठीवरचे कुठलेही मोटिवेशनल व्हिडिओ बघून जास्त आपल्याला मोटिवेशन घ्यायची गरज नाही. मोटिवेशन आपल्याला आयात करावं लागणार नाही, इतकं मोटिवेशन महाराष्ट्राच्या अखंड भारताच्या भूमीमध्ये खरं तर भरून उरलंय. जसं महापुरुषांनी तलवार हातात घेऊन संकटांच्या छताडावर उभं राहून तुमच्या माझ्या काळजामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्फुल्लिंग पेरलं. काही लेखकांनी, इथल्या साहित्यिकांनी त्यांच्या लेखण्या चालवल्या, ती पुस्तकं तुमच्या माझ्या हातात पडली. तसंच या महाराष्ट्राची ओळख ही संतांच्या नावानं सुद्धा आहे. 12व्या शतकापासून अगदी अलीकडे 21व्या शतकापर्यंत मोठी संत परंपरा, वारकरी संप्रदायाची परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे. आता हे सगळं पार्श्वभूमी सांगण्याचं कारण असं आहे, उद्यापासून ही सगळी पार्श्वभूमी मी सांगणार नाही, पण जसं आपण ऐतिहासिक अनुषंगाने सातत्यानं व्याख्यानाच्या माध्यमातून बोलतोय, मी व्याख्यानाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतोय, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी भेटण्याचा प्रयत्न करतोय, तसं आजपासून मी पण केलाय की संत तुकाराम महाराजांचा रोज एक अभंग असे पुढचे सलग 100 दिवस मला अभंग शतक करायचं आहे. आणि तुमची साथ मला महत्वाची आहे. किती लोक पाहतायत मला महत्वाचं नाही, जे लोक पाहतील त्यांनी फक्त ते फॉलो करावं, आयुष्यात राबवावं, आयुष्यात ते अंमलात आणावं. आणि माझ्या तेवढ्या एका मांडणीनं जर आपल्या आयुष्यामध्ये काही परिवर्तन होत असेल, बदल होत असेल, तर तो निश्चितपणानं माझी मान अभिमानानं उंचावणारा असे ती बाब आहे. त्यामुळे आज मी पहिला अभंग तुकाराम महाराजांचा घेतोय. बघा, काही संत तुकाराम महाराजांची उंची असेल त्या काळात, हे अभंग ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आजपासूनचा प्रत्येक अभंग आपल्या मनामध्ये फक्त भक्तिभाव जागवणार नाही, आपल्या मनामध्ये फक्त तो श्रद्धेचा, पूजेचा भाव जागवेल असं नाही, तर आपल्या मनामध्ये निश्चितपणाने लढण्याची एक वेगळी उमेद निश्चितपणाने वाढवल्याशिवाय राहणार नाही. संत तुकाराम महाराजांचा आजचा पहिला अभंग असा आहे की न लगे चंदना सांगावा परिमळ वनस्पती मेळ हाकारुनी अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी आवरेना सूर्य नाहीच जागे करीत या जना प्रकाश किरणा कर म्हणून तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही. या सगळ्याचा अर्थ तुम्हाला मी उलगडून सांगतो. हे सगळं मराठीमध्येच आहे, पण तुम्हाला एक व्यवस्थित नीट उकलून सांगतो. तुकाराम महाराज पहिल्या ओळीत असं म्हणतायत की चंदनाच्या झाडाला कधीच सगळ्या झाडांचा मेळावा भरवून सांगावं लागत नाही, माझा सुगंध तुम्ही घ्या म्हणून. म्हणजे लिंबाच्या झाडाला बोलवायचं, बाबळीच्या झाडाला बोलवायचं, वडाच्या झाडाला बोलवायचं, सगळी झाडे एकत्रित करायची आणि सांगायची, काय माझा सुगंध आहे माहित आहे का, जग त्याच्यासाठी वेळ झाले, घ्या सुगंध, नाही सांगावं लागत. कर्तृत्ववान माणसाला कधीच आरडून वरडून आदळून आपटून स्वतःची जाहिरात करावी लागत नाही की मी किती मोठा आहे, माझी उंची आभाळा एवढी आहे, जग माझा मान सन्मान करते, हार तुर माझ्या गळ्यात घालते, नाही सांगावं लागत. कर्तृत्व एवढं देखणं असतं, कर्तृत्व एवढं मोठं असतं की तुम्हाला ओरडून सांगायची गरज नाही. हे संत तुकाराम महाराज आम्हाला त्यातनं सांगतायत. आणि पुढची जी ओळ आहे, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिता ही परी आवरेना, म्हणजे आपलं कर्तृत्व एवढं मोठं असतं ते की त्याला धरून असं आत ठेवायचं म्हटलं तर ते आत थांबत नाही हो, ते असं बाहेर सुटतं, पळत सुटतं बाहेर. सूर्य नाही जागे करीत या जना धरी प्रकाश किरणा कर म्हणून, म्हणजे सूर्य या जगाला जागा करून कधी सांगत नाही माझी प्रकाश किरण घ्या बाबांनो. उलट सूर्य उगवला ना, प्रकाश किरण जगाच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे पोहोचतात आणि सगळं जग आपोआप जागं होतं. त्यांना जागा करून सांगायची गरज लागत नाही. म्हणून सूर्याच्या नादाला लागायला कोण तयार होत नाही. सूर्य बना, सूर्य. काय बनायचं आपल्याला आयुष्यात? सूर्य बनायचा, आणि तोही आपल्या क्षेत्रातला बनायचा आहे. दुसऱ्याचं क्षेत्र बघून वेड नाही व्हायचं, दुसऱ्याचं क्षेत्र बघून आपण खचायचं नाही, दुसऱ्याचं क्षेत्र बघून आपल्याला भुरळ नाही पडली पाहिजे. म्हणतात ना, चकाकणारं काय प्रत्येक सोनं असतं आणि हिरा असतो असं नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट चकाकायला लागली तर आपलं सोडायचं पळ त्याच्या पाठीमागे लागायचं असलं नाही करायचं. हे आम्हाला तुकाराम महाराज सांगतात. शेवटची ओळ फार महत्वाची आहे. ते असं म्हणतायत की तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की ढग आलं ना तर पिसरा फुलवून मोर आपोआप नाचायला लागतात, त्यांना सांगावं लागत नाही नाचा म्हणून. हे ढग म्हणतात आम्ही आलोय बाबा, सगळे आम्ही ढग आलोय आणि तुम्ही नाचा, सांगायची गरज लागत नाही. हे निसर्ग नियम आहेत, लक्षात ठेवा. आणि लपविता खरे येत नाही म्हणजे खरं कितीही लपवायचं म्हटलं ना, एक ना एक दिवस ते बाहेर येत, एक ना एक दिवस बाहेर येत. तुम्ही जगाला सांगू नका मी किती चांगला वागलोय, तुम्ही जगाला आरडून वरडून सांगायची गरज नाही मी किती मोठा आहे, जग मला किती मानतंय. तुम्ही जगासमोर स्वतःला सिद्ध करायची सुद्धा गरज नाही, आणि तुमच्या कुठल्याही गोष्टीची जाहिरात करायची गरज नाही.
लपविता खरे येत नाही, म्हणजे खरं कितीही लपवायचं म्हटलं तर ते लपत नाही. कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही. एक ना एक दिवस तुमचं खरं बाहेर येतं, जग तुमच्या खऱ्याला डोक्यावर घेतं आणि अक्षरशः आनंदानं नाचायला लागतं. त्यामुळे तुमची कुणी कितीही जिरवायची जरी म्हटलं ना तर ती जिरत नाही. तुम्हाला वाट्याला आलेला आदर सत्कार आणि ते कर्तृत्वच तुमचं एवढं मोठं असतं की त्या जिरवायची ज्यानं ठरवलेली आहे ते बाजूला गपगुमान उभा राहतं, नाईलाजानं तुमचं सगळं हे बघत उभा राहतं. म्हणजे तुकाराम महाराज आणखी एका अभंगात असं म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. निंदक म्हणून शेजारी असला पाहिजे, की त्यांच्याकडे लक्ष देण्यात आपल्याला अर्थ नाही आणि आपलं स्वप्न त्यांच्या सांगण्यावरनं त्यांच्या इच्छेवरनं ठरवण्यात सुद्धा अर्थ नाही. नाहीतर ते स्वप्न राहत नाही. आपलं स्वप्न आतनंच आलं पाहिजे. ज्यावेळी ते आतनं येतं त्यावेळी त्याला आतनं शक्ती मिळते. ज्यावेळी त्याला आतून शक्ती मिळते त्यावेळी ते मोठं व्हायला लागतं, त्याला आकार उकार मिळायला लागतो आणि मग जगासमोर ओरडून सांगायची गरज लागत नाही. स्वतःला सिद्ध करायची अशी इच्छा सुद्धा होत नाही. मी किती मोठा आहे, माझं काम किती मोठं आहे, माझा व्यवसाय किती मोठा आहे, माझी नोकरी किती मोठी आहे. बाकीच्यांबरोबर तुलना करून सुद्धा तुम्हाला जगात आपली स्वतःची ओळख सांगावी लागत नाही. ती ओळखच इतकी ठळक असते आणि इतकी मोठी असते ना की जग स्वतः तुम्हाला त्या ओळखीनं ओळखायला लागतं. तुमच्या तेवढ्या एका सिम्बॉलमुळं, तेवढ्या एका लोगोमुळं, तेवढ्या एका तुमच्या काहीतरी विशिष्ट शैलीमुळं, तुमच्या त्या कर्तृत्वानं जग तुम्हाला ओळखायला लागतं. जगाला सांगण्याची गरज नाही. आजचा अभंग आपल्याला कसा वाटला सांगा. न भांगणारा प्रत्येक अभंग आहे तुकारामांचा. खरं तर तो आपल्याला अभंग कसा वाटला कमेंट थ्रू निश्चितपणाने आपलं मत कळवायला मला विसरू नका. संत तुकाराम महाराजांचा 100 अभंग मी सांगणार आहे आजपासून तुम्हाला, आणि दरम्यानच्या काळात मग आपल्या ऐतिहासिक व्हिडिओ येणार आहेत, माझी व्याख्याने येतील. दरम्यानच्या काळामध्ये आपण चालू विषय जे आहेत, मग सामाजिक असतील, राजकीय असतील, मी माझा माझा दृष्टिकोन त्या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितपणाने मांडणार आहे. त्यामुळे माझ्या या ऑफिशियल युट्यूब चॅनेलला, विक्रांत पाटील स्पीकर या चॅनेलला आपण सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. मी आणखी तुम्हाला आता सांगून ठेवतो ऍडव्हान्समध्ये, ज्यावेळी स्वामी विवेकानंदांची जयंती येणार आहे त्याच्या 1 महिना आधी सलग 30 दिवस मी विवेकानंदांच्या अनुषंगाने सुद्धा निश्चितपणाने व्हिडिओ करणार आहे. त्यांच्या माहीत असलेल्या, माहीत नसलेल्या अशा अनेक गोष्टींचा उलगडा मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे आत्ताच माझ्या विक्रांत पाटील स्पीकरला आपण अवश्य सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.